या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी निलगार ज्ञाती संस्थेचे श्री कालिका देवस्थानम पाठ्यापेठ इथं श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या उपस्थितीत श्री दुर्गादेवी कृपांकित सप्तमी पर्वकाळ निमित्त श्री योगेश्वरी समवेत श्री महाकाल भैरव विशेष रक्षासूत्र पूजन पार पडलं. या पर्वकाळात अनंत श्री विभूषित गुरुदेव श्रीनिवासजी सिद्धाचार्य यांनी श्री महाकाल भैरव गायत्री मंत्र आणि श्री दुर्गा सप्तशतीमधील 2 विशेष मंत्रांचा उपस्थितांना उपदेश केला. ते मी तुम्हाला सांगतो आहे त्याचं काळवेळ तुम्हाला यानंतर मिळेल. ते काळ घ्या आणि नित्य ते श्लोकात्मक मंत्र जे आहे त्याचा नित्य जप करीत राहा. हे काळ जवळ बाळगा. हे काळच एक प्रकारचं रक्षा कवच आहे. त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवा. मी तुम्हाला ते ऐकवतो. सप्तशती जो ग्रंथ आहे त्यातले हे 2 मंत्र आहेत श्लोकात्मक. ज्वाला कराल नत्युग्र मशेषासुरसूदनम त्रिशूलम पातुनो भीतेर भद्रकाली नमोस्तुते. असा तो श्लोक. काय अर्थ पहा या श्लोकाचा. समस्त असुरांचा संहार करणारा त्रिशूल जो मातेच्या हातामध्ये आहे, त्यातून ज्वाला बाहेर पडत आहे. त्यामुळे तो अत्यंत उग्र आणि भयानक भासत आहे. तो असुरांचा नाशक आहे, परंतु आमचं मात्र काय करतो? संरक्षण करतो. असे अशा त्या त्रिशूलाद्वारे हे भगवती तुला शरणागत आलेल्या आम्हा संसार भयग्रस्तांचे रक्षण कर. असा आमचं रक्षण करणारा जो त्रिशूल, त्याला धारण करणारी हे भद्रकाली माते, तुला माझा नमस्कार असो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. दुसरा एक श्लोक आहे. पाहतो असं आहे. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यावती हरे देवी नारायणी नमोस्तुते. शरणागत झालेले दीन दुबळे दुःखी व कष्टी जनांचे रक्षण करणारी व त्यांची सर्व प्रकारची पीडा दूर करण्यामध्ये जी सदैव तत्पर आहे, अशा त्या नारायणी दुर्गांबिका मातेला माझा नमस्कार असो. असं याचा अर्थ. हे दोन्ही श्लोकात्मक मंत्र तुम्हा सर्व सद्भक्तांना देण्यासाठी म्हणून तिथे ते कागदावर छापलेले आहेत. जाताना जसं तुम्ही इथला प्रसाद घेऊन जा, तसा हा श्लोकात्मक महाप्रसाद सुद्धा घेऊन जा. कल्याण नारायण. हा गायत्री मंत्र आणि हे दोन्ही देवी मंत्र एक रक्षा कवच आहेत. आपल्या जगण्यातील उणीव, दैन्य, बाधा अशा सर्व गोष्टी या मंत्राने दूर होतील. सनातन वैदिक धर्मावर दृढ विश्वास असणारे गुरु, ब्राह्मण, गोमाता यांच्याविषयी पूज्यभाव असणाऱ्या सर्व सश्रद्ध हिंदूंनी अवश्य या मंत्राचा जप करत राहावा, असं या प्रसंगी श्री गुरुदेवांनी सांगितलं.